आज आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहणार आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण 180 अक्षवृत्ते आहेत आणि 360 रेखावृत्ते आहेत. जे मधले अक्षवृत्त आहे त्याला विषुववृत्त असे म्हणतात आणि जे मधले रेखावृत्त आहे त्याला मूळ रेखावृत्त असे म्हणतात. तर भारताचे स्थान कुठे आहे तर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. म्हणजेच विषुववृत्ताच्या वरती भारत आहे आणि जे मूळ रेखावृत्त आहे त्याच्या पूर्वेकडे भारत आहे. म्हणजे भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. महाराष्ट्र हे राज्य भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे असे राज्य आहे. तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे 15 अंश ते 22 अंश आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे 72 अंश ते 80 अंश पूर्व. आता तुम्हाला मी सांगितलंच आहे की अक्षवृत्तीय विस्तार हा नेहमी उत्तर दिशेत असतो आणि रेखावृत्तीय विस्तार हा नेहमी पूर्व दिशेत असतो. इथे आयोग आपल्याला फसवते. ते कसं देतात तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 15 अंश ते 22 अंश उत्तर आहे, तर ते आपल्याला काय देणार पूर्व त्याऐवजी करणार ते ऑप्शनमध्ये. तर ते तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवा. तर आता लक्षात ठेवताना इथं कसं ठेवणार अक्षवृत्तीय विस्तार 15 22 रेखावृत्तीय 72 80 72 80 जवळजवळ आकडे 72 80 15 22 जवळजवळ आकडे आणि पहिल्यांदा छोट्या आकडेत नंतर मोठ्या आकडेत महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार झालं. आता नंतर आपण पॉईंट बघणार आहोत महाराष्ट्र राज्याचा विस्तार. तर आता महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे 800 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे 720 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्र राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापलेलं आहे. तर भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते तर राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर 3 नंबरला महाराष्ट्र आहे. तर आता राजस्थानचे तुम्ही क्षेत्रफळ लक्षात ठेवा 3,42,239 चौरस किलोमीटर. शक्यतो प्रश्न नाही आहेत पण लक्षात असावं, ऑप्शनमध्ये येऊ शकते एखादी लाईन यासंबंधी. तर आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याच्या सीमा. महाराष्ट्र राज्याच्या सीमा पश्चिमेस काय आहे आता नैसर्गिक सीमा वेगळ्या महाराष्ट्र राज्याच्या आणि राजकीय सीमा वेगळ्या. आता नैसर्गिक सीमामध्ये काय येतं डोंगर नद्या काय समुद्र टेकड्या वगैरे हे येणार आणि राजकीय सीमामध्ये काय येणार तर कोणत्या राज्याची सीमा लागली किंवा केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागली हे येणार. तर आता आपण पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा पाहू. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस काय आहे तर अरबी समुद्र किती 720 किलोमीटर आपली किनारपट्टीच आहे ना 720 किलोमीटर अरबी समुद्राची लागली आहे कोकणला. तर आता गाळणा टेकड्या सातपुडा पर्वत रांगेतली अग्रणी टेकड्या तर ते सातपुडा पर्वत ते पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत उत्तरेलाच पण पूर्वे दिशेला म्हणजे गोंदिया गडचिरोलीच्या उत्तरेला काय येतात तर गाविलगड टेकड्या येतात आणि तिथं तसंच पूर्व सीमेवरती आता ती गोंदिया आणि गडचिरोलीची पूर्व सीमा आहे तर तिथे कोणते टेकडे येतात तर भामरागड सुरजागड चिरोलगड डोंगर. आता आग्नेय दिशा म्हणजे कुठे येणार तर तेलंगणाला लागून आहे. तिथे कोणती नदी आहे तर इंद्रावती नदी आहे. तर आता दक्षिण सीमा म्हणजे कशी कर्नाटक गोव्याला लागून तर तिथे कोणती येणार हिरण्यकेशी नदी येणार. तर नैऋत्येस कोणती आहे तर तेरेखोलची नदी आहे गोव्याच्या साईडला. सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या तिथे खाली कोणती येते तेरेखोलची नदी येते. ह्या झाल्या महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा. तर आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सीमा. तर महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस काय आहे गुजरात राज्य आहे वायव्येस आणि केंद्रशासित प्रदेश पण आहेत 2 कोणते एक दीव आणि दमण आणि दुसरा दादरा नगर हवेली आणि उत्तरेस काय आहे मध्य प्रदेश आहे पूर्णपणे आणि पूर्वेस काय येतं तर छत्तीसगड येतं. आग्नेस काय येतं तेलंगणा येतं. दक्षिणेस कर्नाटक येतं आणि नैऋत्येस गोवा येतं. ओके अशा प्रकारे महाराष्ट्राला 6 घटक राज्य